हसते नमुला पण माहिती नाही तो एक्झॅक्टली काय आहे. मी तिला मगाशी विचारलं की काय करणार आहेस तू आज लॉन्च, तर म्हणाली नाही सरप्राईज आहे, तर ते मलाही माहिती नाहीये, तर मी आता पहिल्यांदाच बघणार आहे की हा नेमका काय दागिना आहे. व्हॉट यू वू पडेल प्राजक्तराज आम्ही उघडणार प्राजक्तराज पारंपरिक मराठी साज. ओ वाव, कसलं जोड आहे. शिंदेशाही तोडे. अय्या, हे खूप कमाल आहे प्राजू. येस येस. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट ही आहे की ते आम्ही याला या प्रकारात पण आणू शकलो इमिटेशन फॉर्म मध्ये असून सुद्धा. सो शिंदेशाही तोड्यांची खासियतच ही आहे की त्यांना ही ऍडजस्टमेंट असते, विदाउट ऍडजस्टमेंट ते नसतात. तर असंही घालू शकता तुम्ही अर्थातच. आणि सो याच्यावर गेली 6-7 महिने रादर 1-1.5 वर्ष काम चालू आहे. तुम्हाला थोडं जवळून दाखवते हा दागिना, कारण मला तो मॅट फिनिशच हवा होता, त्याला भरपूर ते पैलू आहे ते तसेच हवे होते, आणि मग त्याला ऍडजस्टमेंट पण हवीच होती. किती छान दिसतंय बघ हे, आणि चुड्यामध्ये तर किती कमाल सुंदर दिसतंय. दिसतंय. हो, चुड्यामध्ये खूप सुंदर है दिसतंय ना. सो याची खासियत ही आहे की शिंदेशाही तोडे याच्या आधी मी अतिशय खात्रीशीरित्या सांगते की याच्या आधी कधीही सोन्याशिवाय इतर कुठल्याही धातूमध्ये बनलेला नाही. फार फार तर आम्हीच बनवला चांदीमध्ये, वा. पण काय आहे ना, सोन्याचे भाव आता गगनाला भिडलेत. टेकलेत. त्यामुळे सोन्यामध्ये शिंदेशाही तोडा म्हणजे किमान 10 तोळे, किमान हो ग, म्हणजे हे जास्तच जास्तच पडतं नाही. त्यामुळे कारण शक्य कारण नाही. हे ज्या असं वजनाचं आहे ना, तर हे जास्त त्याला जाईल. आतमध्ये पण अशी प्रॉपर जाळी आहे, त्यामुळे ते त्याच्याशिवाय बनतच नाही, तो विणलेच जात नाही. नाही, आणि मी जरी म्हटलं जरी वजनदार जरी असलं ना, तरी ते ना असं छान आहे, म्हणजे हाताला ते असं लागतही नाही, असं छान आहे. आणि याचा इतिहासही खूप सुंदर आहे. अच्छा. शिंद्यांच्या घराण्यात म्हणजे शिवकालीन काळामध्ये जे आपले सेनापती सुभेदार जे होते ते शिंदे जे एक खानदान होतं, त्यांच्या घरात हा दागिना जन्माला आला, आणि त्याला काय म्हणतात ग्लोरीफाय तो झाला, कारण त्यांनी कोणाला तरी आपण खुश झालो की तुला माझ्या हातातला तोडा काढून हो, दिला. आपण ते हो, ती पद्धत होती. तर तसं त्याच्यामुळे हा शिंदेशाही तोडा खूप जास्त फेमस झाला. अशाच डिझाईनचे आधी तोडे असायचे पायातले, त्याला वाळे म्हणायचे. सो वाळा हा फार पूर्वीपासून होता, हो. पण त्याचं तोड्यामध्ये रूपांतर शिवकाळामध्ये झालं, शिवकालीन त्या वर्षांमध्ये.